Question number 6. In triangle ABC, prove that a cube into sine b minus c plus b cube into sine c minus a plus c cube sine a minus b is equal to 0. आता हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. LHS घेऊया आपण. LHS a क्यूब बराच मोठा प्रूफ आहे याचा. a क्यूब साइन b माइनस सी प्लस b क्यूब साइन c माइनस a प्लस साइन c क्यूब. ठीक आहे, मी ही स्टेप लिहितच नाही कारण मला बरीचशी जागा लागणार आहे. तर मी काय करतो, डायरेक्ट LHS घेतो आणि त्याच्या पुढे हे सिम्प्लिफाय करून देतो. LHS इज इक्वल टू, आता हे a क्यूब तसंच ठेवलं. साइन b मायनस सीचा फॉर्म्युला, साइन b मायनस सी म्हणजे साइन ए ॲडिशन सबट्रॅक्शनवाले फॉर्म्युले. साइन a मायनस बीचा फॉर्म्युला काय, साइन a कॉस b प्लस मायनस कॉस ए म्हणजे काय, कॉस बी साइन सी. साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी, साइन ए मायनस बी वाला फॉर्म्युला प्लस, आता मी इथे लिहितो परत बी क्यूब. साइन ए मायनस बीचाच फॉर्म्युला, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. हे लक्षात येतं ना, मी ए म्हणतोय, सी लिहितोय, बी म्हणतोय, ए लिहितोय. फॉर्म्युला मी मनात रिकॉल करतोय आणि ते इथे लिहितोय रिप्लेस करून. प्लस पुढचं सी क्यूब इंटू साइन ए मायनस बीचा, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. फॉर्म्युलामध्ये कुठं थोडीशी मिस्टेक व्हायला नको आहे बिलकुल, नाहीतर पुढे चुकेल. ठीक आहे, पुढची स्टेप. आता इथे साइन रूल ए अपॉन, हे बघा, साइन ए अपॉन ए इज इक्वल टू, डायरेक्ट लिहितो, आपल्याला जे पाहिजे तेच लिहितो मी. ए अपॉन साइन ए, बी अपॉन साइन बी, सी अपॉन साइन सी इज इक्वल टू के जर लिहिलं. आता पहिला आणि शेवटचा रेशो जर घेतला तर काय मिळणार आहे, साइन ए तिकडे ट्रान्सपोज केला तर साइन ए इज इक्वल टू काय होतं, साइन ए न्यूमरेटरला जाईल, के इतकं डिनॉमिनेटरला येईल. साइन बी इज इक्वल टू काय होईल, सिमिलरली साइन बी तिकडे जाईल मिडलचा आणि तो लास्ट रेशो घेतला तर बी बाय के, आणि साइन सी इज इक्वल टू काय होतं, सी बाय के. आता हे रिलेशनशिप नेहमी लक्षात ठेवायचे. तर साइन ए, आता सगळीकडचे हे साइन रिप्लेस करूया. नाव ए क्यूब इंटू साइन बीची व्हॅल्यू काय, बी बाय के कॉस सी तसंच मायनस कॉस बी तसंच, आणि साइन सीची व्हॅल्यू काय, सी बाय के प्लस पुढे बी क्यूब इंटू साइन सी म्हणजे काय, सी बाय के, हा कॉस ए तसाच मायनस हा कॉस सी तसाच, साइन ए म्हणजे काय, ए बाय के प्लस, आता हे सी क्यूब तसाच, साइन ए म्हणजे काय, ए बाय के कॉस बी मायनस कॉस ए तसंच, साइन बी म्हणजे काय, बी बाय के. आता नेक्स्ट स्टेपला काय करूया, सगळीकडे 1 बाय के आहे. इथे तुम्हाला 1 बाय के सगळीकडे दिसतोय ना, इथे दिसतोय, इथे दिसतोय, इथे, इथे, इथे आणि इथे. हा 1 बाय के कॉमन घेऊया, टेकिंग 1 बाय के कॉमन फॅक्टर. 1 बाय के ब्रॅकेटमध्ये काय राहिलं इथे, ए क्यूब. आता कोसाइन रूल पण सायमल्टेनियसली यूज करूया आपण. कोसाइन रूल, हा ए क्यूब लिहिला, 1 बाय के इथून बाहेर घेतला, खाली राहिलं कॉस सी. ठीक आहे, नेक्स्ट स्टेपला वापरूया आपण. मायनस इथे कॉस बी
आणि इथे सी राहिलं शिल्लक, सी कॉस बी. मी थोडंसं उलटं लिहितो इथे. हा सी आणि कॉस बी प्लस इथे हा 1/k कॉमन गेला आहे. इथे काय शिल्लक राहिलं, बी क्यूब इंटू कॉस बी क्यूब, सॉरी इथे ए क्यूब आणि हा बी पाहिजे होता, परत लिहितो. ए क्यूब आणि बी कॉस सी, 1/k कॉमन गेला आहे, मायनस सी कॉस बी प्लस हे बी क्यूब सी कॉस ए मायनस इथे ए कॉस सी मायनस ए कॉस सी. मायनस काय राहिलं इथे, इथपर्यंत आलो आहे ना, ए कॉस सी, ए कॉस सी. पुढे प्लस 1/k कॉमन घेतला आहे, सी क्यूब, हा ए कॉस बी मायनस ही बी कॉस ए. वन बाय के बाहेर. आता पुढे काय करायचं, फक्त कोसाइन रूल वापरायचा सगळीकडे. ए क्यूब बी इंटू सगळीकडे कोसाइन रूल. कॉस सी काय आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ऑफ ए बी मायनस सी इंटू कॉस बी काय आहे, कोसाइन रूल कॉस बी साठी ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ऑफ ए बी. ट्वाइस ऑफ ए सी प्लस इथे ही टर्म झाली, हे लिहिलं, सी लिहिला, ही टर्म लिहिली. आता बी क्यूब सी कोसाइन रूल परत बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस ऑफ बी सी कोसाइन रूल मायनस ए इंटू कॉस सी परत कोसाइन रूल बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ऑफ ए बी प्लस आता इथे सी क्यूब ए इंटू कोसाइन रूल कॉस बी आहे ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ऑफ ए सी मायनस बी इंटू कॉस ए बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस ऑफ बी सी. दिसायला मोठं दिसतंय, फक्त फार कॉम्प्लिकेटेड नाही, फॉर्म्युले यायला पाहिजेत. आता इथे खूप साऱ्या गोष्टी कॅन्सल आउट होतील. ठीक आहे, कुठला कलर घेऊ, हाच ब्ल्यू घेतो. हा बघा, आता इथे प्रोडक्ट आहे हा ए बी आणि यातला हा बी आणि यातला एक ए कॅन्सल होतो, इथे शिल्लक राहतं ए स्क्वेअर. इथे हा सी आणि हा सी कॅन्सल आउट, हे कॅन्सल झालं आहे, ए बी पूर्ण. इथे सी कॅन्सल झालं आहे. आता इथे हा बी सी आणि यातला एक बी सी कॅन्सल होतो, इथे शिल्लक राहतं आहे बी स्क्वेअर, हे कॅन्सल झालं आहे पूर्ण. इथे ए स्क्वेअर शिल्लक राहिलं आहे. इथे हा ए आणि हा ए कॅन्सल होतो आहे. इथे हे ए सी कॅन्सल होतं आहे, यातल्या ए सी बरोबर इथं राहील सी स्क्वेअर. इथे हा बी आणि हा बी कॅन्सल होतो आहे. समजलं इथपर्यंत. आता पुढे अजून थोडं जर सिम्प्लिफाय केलं तुम्ही, काय करायचं, आता मला खूपच कमी जागा आहे इथे शिल्लक राहिलेली, तर तुम्ही थ्रूआउट आता काय करायचं आहे, डिनॉमिनेटर इक्वल करायचा आणि हे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन सगळ्यांचा डिनॉमिनेटर इक्वल करा, एलसीएम घेऊन. आता इथे काय शिल्लक आहे, डिनॉमिनेटर 2, इथं आहे 2a,
इथं काय आहे 2 आणि इथं आहे 2b. इथे काय आहे 2c आणि इथे किती आहे 2 आहे शिल्लक. तर LCM घेऊन डिनॉमिनेटर इक्वल करा आणि न्यूमिरेटरची ॲडिशन सबट्रॅक्शन करा. सगळ्या टर्म्स कॅन्सल आउट होतात प्लस मायनस आणि टर्म्स कॅन्सल आउट झाल्यानंतर RHSला काय शिल्लक राहतो 0. समजलं. तर असा हा त्याचा प्रूफ आहे. हे प्रूव्ह केलं आपण. म्हणजे तुम्ही आता लास्ट स्टेप करा आणि हे नाही आलं तर मला लाईव्ह लेक्चरमध्ये विचारा. ठीक आहे. राईट डाऊन. Done. Now question number 7. In triangle ABC, if cot A, cot B, cot C are in AP, then show that A square, B square, C square are also in AP. आता 3 नंबर्स A, B, C जर कशामध्ये असतील AP मध्ये म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये, तर काय असतं रे आपल्याकडे रिलेशन काय असतं 2B = A + C असतं की नाही. हे रिलेशन असतं 2B = A + C. ते काय येतं रिलेशन, तर हे C - B जो काही डिफरन्स येतो तोच B - A येतो. बरोबर आहे. हा B आणि A ट्रान्सपोज केले तर हे रिलेशन मिळतं. बरोबर आहे. मग आता इथे सिन्स क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे सिन्स कॉट A, कॉट B, कॉट C आर इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. देअरफॉर काय रिलेशन मिळेल तुम्हाला, हे कॉट A प्लस कॉट C दोन एक्स्ट्रीम नंबरची ॲडिशन ही मिडलच्या टॉईस एवढी असते. कॉट A प्लस कॉट C = टॉईस ऑफ कॉट B हे मिळणार आहे. बरोबर. आता हे रिलेशन कसं वापरलं ते समजलं. नाव आता हे कॉस आणि साईनमध्ये कन्वर्ट करून घेऊया. कॉस A अपॉन साईन A प्लस कॉस C अपॉन कॉस A = टॉईस ऑफ हे कॉस B अपॉन कॉस साईन A. कॉट म्हणजे कॉस बाय साईनच्या फॉर्ममध्ये लिहिलं. अँगल जो आहे तो अँगल तसाच ठेवलाय. नाव आता इथे काय करूया आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊया. तर हे काय होईल साइन C कॉस A प्लस कॉस C साइन A. क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं अपॉन डिनॉमिनेटरचं प्रोडक्ट काय होईल साइन A साइन C = टॉईस ऑफ कॉस B अपॉन साइन B. इथपर्यंत समजलं सगळ्यांना. आता हा फॉर्म्युला कसा साइन A कॉस B प्लस कॉस A साइन B म्हणजे हा साइन A प्लस B चा फॉर्म्युला आहे. म्हणजे साइन C प्लस A चा फॉर्म्युला आहे डिवायडेड बाय साइन A साइन C = टॉईस ऑफ कॉस B अपॉन साइन B. आता याच्या पुढे परत ते आपण ट्रायंगलमध्ये अँगल्स यूज केले ना. साइन A प्लस B = हे फॉर्म्युले साइन A प्लस B = काय असतं साइन C. कॉस A प्लस B = काय असतं मायनस कॉस C. साइन A प्लस B/2 काय असतं कॉस C/2. कॉस A प्लस B/2 काय असतं साइन C/2. मग आता त्यातला हा फॉर्म्युला यूज करतोय आपण साइन A प्लस C. इथे जर A प्लस C घेतलं तर इकडे अँगल काय येणार आहे B. म्हणजेच इथे काय लिहू शकतो मी इन्स्टेड ऑफ धिस साइन A प्लस C = त्या फॉर्म्युलानुसार साइन B अपॉन हे रिप्लेस केलं मी रेड कलरवाला साइन A साइन C = टॉईस ऑफ कॉस B साइन B. आता पुन्हा घेऊया आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतल्यावर हे साइन स्क्वेअर B
अपॉन साइन ए साइन सी इज इक्वल टू 2 कॉस बी, हे असं होईल. करेक्ट. नाव आता यूज करायचा पुन्हा साइन रूल. आता पुन्हा साइन रूल आणि कोसाइन रूल यूज करायचं. तरी साइन स्क्वेअर बी आपण बघितलं इथे. साइन स्क्वेअर बी बघा, साइन ए अपॉन ए साइन बी अपॉन, मी याच्यानंतर नाही हा रेफरन्स लिहितो इकडे, हा साइन रूल आहे. तर साइन ए इज इक्वल टू काय मिळतं रिलेशन, ए के. साइन बी इज इक्वल टू काय रिलेशन मिळतं, बी के. साइन सी इज इक्वल टू काय रिलेशन मिळतं, सी के. मग आता इथे हे सगळे साइन कशाने रिप्लेस करायचे त्यांनी. साइन बी म्हणजे बी के, साइन ए म्हणजे ए के, साइन सी म्हणजे सी के, आणि इथं कॉस बीला कोसाइन रूल यूज करायचा. लक्षात आलं. पॉज करून हे फॉर्म्युले कुणाला लिहायचे असेल तर लिहू शकता. साइन रूल कसाही यूज करता येतो. नाव आता इथे साइन बी म्हणजे बी के, मग इथं साइन स्क्वेअर बी म्हणजे काय, बी स्क्वेअर के स्क्वेअर अपॉन साइन ए म्हणजे काय, ए के, साइन सी म्हणजे काय, सी के, इज इक्वल टू 2 इंटू कोसाइन रूल कॉस बी. कॉस बीचा कोसाइन रूल काय, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय ट्वाइस ऑफ ए सी. ट्वाइस ऑफ ए सी. हा 2 कॅन्सल आउट होईल. आता हा के स्क्वेअर ह्या के बरोबर कॅन्सल आउट. इथे काय शिल्लक राहिलं आहे, बी स्क्वेअर अपॉन ए इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन इथे ए सी. तर इथे सुद्धा हा ए आणि हा ए कॅन्सल आउट होतो. आता काय शिल्लक राहिलं आहे पुढे, अजून कुठेतरी गडबड वाटते एक, कारण हे बी स्क्वेअर सी स्क्वेअर बघा, हे बी स्क्वेअर ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर जर ए पीमध्ये येणार असतील तर आपल्याला ह्या मिडलच्या टर्मची ट्वाईस एक्स्ट्रीम टर्मच्या ॲडिशन एवढी आली पाहिजे. म्हणजे हे रिलेशन जर आलं, हे सिम्प्लिफाय केल्यानंतर बघा, हे कॉट ए कॉट बी कॉट सी, हे कॉट ए कॉट बी कॉट सी ए पीमध्ये होते म्हणून आपल्याला हे रिलेशन घेता येत होतं. ते रिलेशन सिम्प्लिफाय करून आपल्याला हे रिलेशन आणायला पाहिजे. हे रिलेशन आलं तर मग ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर कसे आहेत, ए पीमध्ये आहेत, हे प्रूव्ह होतं का, कारण मिडल टर्मची ट्वाईस ही एक्स्ट्रीम टर्मच्या ॲडिशन एवढी. आता इथे काय होतं आहे, हा बी इकडे ट्रान्सपोज केला तर तो 2b स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर होत आहे. म्हणजे इथे हे रिलेशन मिळतं आहे. पण हा सी कुठंतरी चुकून राहिला इथे. हां, कुठं नाही, इथे कॅन्सल आउट होतो, ही इथे कॅन्सल आउट होतो, काही नाही चुकलेलं. हे बघा, इथे मी तो कॅन्सल केलाच नाही, मी इथे रेड कलरने कॅन्सल करतो त्याला. हा सी आणि हा सी कॅन्सल आउट झाला आणि हा ये ठीक आहे. आता हा लिहितच नाही इथे, तो तिथेच कॅन्सल आउट करून टाकला आहे. ठीक आहे, आता ए कॅन्सल झाला. आता रिलेशन काय राहिलं खाली, हे बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, आणि मग त्याच्यानंतर डायरेक्ट काय येतं, हे 2b स्क्वेअर हे ट्रान्सपोज केल्यावर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. देअरफॉर ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आर इन ए पी ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. आलं का लक्षात सगळ्यांच्या. हा प्रॉब्लेम 7 नंबरचा. इथे व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचा आहे. राईट डाऊन. नाव क्वेश्चन नंबर 8. इन ट्रायंगल ABC इफ ए कॉस ए, ही ए आहे साईड त्याची, हां ए साईड आहे बी साईड आहे. ए कॉस ए इज इक्वल टू बी कॉस बी, कॅपिटल ए आणि बी अँगल्स आहेत. देन प्रूव्ह दॅट द ट्रायंगल इज राईट अँगल्ड ऑर अन आयसोसिलस. म्हणजे राईट अँगल आहे किंवा आयसोसिलस आहे, दोन्ही प्रूव्ह करायचे आहेत. ऑर बोथ, इन्क्लुझिव्ह सेन्सने घेतलं इथे. तर बघा, गिवन ए कॉस ए इज इक्वल टू बी कॉस बी, ए कॉस ए इज इक्वल टू बी कॉस बी, हे दिलं आहे. आता इथे काय करूया आपण,
ही रिलेशन सिम्प्लिफाय करायचं आहे. मग त्याच्या अगोदर आपण इथे कॉमन वगैरे तर काही येत नाही. मग आपण दोन्ही साईडला काय करूया, आपण दोन्ही साईडला हे ए आणि बीने रिप्लेस करूया. साइन रूल काय आहे, ए अपॉन साइन ए बी अपॉन साइन बी सी अपॉन साइन सी इज इक्वल टू के आहे. मग ए इज इक्वल टू के साइन ए मिळतं की नाही फर्स्ट आणि लास्ट रेशो घेतला तर. बी इज इक्वल टू के साइन बी मिळतं की नाही हा सेकंड रेशो आणि लास्ट घेतला तर. सी इज इक्वल टू के साइन सी मिळतं की नाही. मग आता इथे काय करूया, ह्या एला रिप्लेस करूया आपण के साइन ए ने. के साइन ए बी कॉस ए तसंच इज इक्वल टू बीला रिप्लेस करूया के साइन बी ने आणि कॉस बी तसंच राहू द्या. आता दोन्ही साईडचा के कॅन्सल होतो आणि खाली काय शिल्लक राहतंय, साइन ए कॉस ए इज इक्वल टू साइन बी कॉस बी. साइन ए कॉस ए साइन बी कॉस बी. आता हे इकडे ट्रान्सपोज करून घेऊया. काहीतरी गडबड वाटते का, काही नाही वाटत. ठीक आहे. आता इथे आपण 2 इंट्रोड्यूस करूया. हा अँगल सेम आहे. मग आता इथे 2 जर आपण इंट्रोड्यूस केला 2 साइन ए कॉस ए, मग इकडे पण 2 इंट्रोड्यूस करूया 2 साइन बी कॉस बी. आता साइन 2 थीटाचा फॉर्म्युला काय आहे रे, साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा कॉस थीटा. आता 2 साइन ए कॉस ए 2 साइन बी कॉस बी दिसतंय. थीटाऐवजी ए आणि बी आलंय तर लेफ्ट साईडला काय होईल, साइन 2a आणि राईट साईडला काय होईल, साइन 2b होईल. बरोबर आहे. आता हे लेफ्ट साईडला ट्रान्सपोज करून घेऊया. साइन 2a मायनस साइन 2b इज इक्वल टू RHSला 0 राहील. आता फॉर्म्युला यूज करूया साइन सी मायनस साइन डी वाला. काय फॉर्म्युला आहे साइन सी मायनस साइन डी, 2 कॉस सी प्लस डी बाय 2 साइन सी मायनस डी बाय 2. हा फॉर्म्युला आहे. मग आता हे सी म्हणजे 2a आणि डी म्हणजे 2b. मग काय होईल ते 2 कॉस 2a प्लस 2b अपॉन 2 साइन 2a मायनस 2b अपॉन 2 इज इक्वल टू 0. आता इथे हा 2 तिकडे ट्रान्सपोज केला 0 होऊन जाईल. खाली कॉस, आता हा 2 कॉमन येतो याच्याबरोबर कॅन्सल होतो म्हणजे फक्त a प्लस बी राहिला. साइन हा 2 कॉमन येतो याच्याबरोबर कॅन्सल होतो, इथे a मायनस बी राहील इज इक्वल टू 0. आता ह्याचं मिनिंग काय होतं, ऐदर कॉस a प्लस बी इज इक्वल टू 0 और साइन a मायनस बी इज इक्वल टू 0. बरोबर आहे. मग आता कोणत्या अँगलची व्हॅल्यू 0 आहे रे कॉसच्या, कुणाची व्हॅल्यू 0 आहे, 90 डिग्रीची आहे. म्हणजे जिथे a प्लस बी इज इक्वल टू काय येणार आहे 90 डिग्री येईल की नाही. कॉस 90ची व्हॅल्यू काय असते 0 असते. बरोबर आहे. म्हणजे a प्लस बी इज इक्वल टू काय आलं 90 डिग्री. ही स्टेप लक्षात आली का सगळ्यांच्या. कॉस a प्लस बी इज इक्वल टू कोणत्या कॉसची व्हॅल्यू 0 असते, कॉस 90 डिग्रीची व्हॅल्यू 0 असते. आता हे कॉस कॉस कॅन्सल, a प्लस बी इज इक्वल टू राहिलं 90 डिग्री. म्हणजेच याच्यावरून काय आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल. इथे एक प्रूव्ह झालं. आता काय प्रूव्ह झालं की तो ट्रायंगल कसा आहे, राईट अँगल आहे हे प्रूव्ह केलं. आता बरोबर आहे राईट अँगल. पण तो अजून आयसोसिलस आहे हे पण दाखवायचं आहे. मग आता इथे परत बघा, हे ऑर आलंय ना,
साईन ए मायनस बी इज इक्वल टू 0. कोणत्या साईनची व्हॅल्यू असते रे ती? साईन ए मायनस बी इज इक्वल टू कुणाची व्हॅल्यू असते ती? साईन 0. ते 0 कोणत्या साईनची व्हॅल्यू असते? साईन 0ची असते. बरोबर आहे. आता दोन्हीकडे साईन साईन कॅन्सल, म्हणजे ए मायनस बी इज इक्वल टू 0 रॅडियनमध्ये लिहिले. म्हणजेच काय रे, ए इज इक्वल टू बी. दोन अँगल सेम आहेत, ए अँगल आणि बी अँगल सेम आहे, म्हणून याच्यावरून काय होतं ते प्रूव्ह की तो काय आहे, कसा आहे तो? आयसोसिलस आहे. दिस गिव्स इट इज आयसोसिलस ट्रायंगल. समजलं हे? क्वेश्चन नंबर 8 तो एक तर राईट अँगल आहे और काय आहे तो? आयसोसिलस ट्रायंगल आहे. समजलं? 8 नंबर. इथे व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या व्यवस्थित. राईट डाऊन. 10